अभिजित यांनी अशी कमेंट केलेली आहे, तुम्ही सुनांना खूप त्रास दिला आहे त्यामुळे तुम्ही एकट्या पडला. विजय काळे यांनी यावरती कमेंट केलेली आहे, ही बाई कलाकार म्हणून चांगली आहे पण अतिशय उद्धट, उर्मट आणि घाणेरड्या शब्दात कोणालाही अपशब्द बोलणारे आहे. अशा लोकांना सर्वच घाबरतात. हिने जिंदगीत विचार नसेल केला की आपल्यालाही तडेतोड उत्तर भेटू शकते. पुढच्या जन्मी मला प्रसिद्धी, पैसा यापैकी काही नाही दिलं तरी चालेल, पण एकटेपणा देऊ नको, असं प्रसिद्ध चित्रपट कलाकार दिग्दर्शक दादा कोंडके यांनी त्यांच्या एकटा जीव या आत्मचरित्रात म्हटलं होतं. आज हे वाक्य आठवण्याचं कारणही तसंच आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनीही त्यांच्या एकटेपणाबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या युट्यूब चॅनलवरती त्यांनी मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीद्वारे त्यांनी त्यांच्या एकटेपणाविषयी चिंता व्यक्त केली. या मुलाखतीचा आधार घेत लोकसत्ताने बातमी लिहिली आणि या बातमीवरती नेटिझन्सने संमिश्र अशा कमेंट केलेल्या आहेत. नमस्कार, मी दीक्षा कदम आणि मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चला तर उषा नाडकर्णी यांची पोस्ट पाहूयात आणि त्यावरती नेटिझन्सने नेमक्या काय कमेंट केले तेही पाहूया. उषा नाडकर्णी म्हणतात, मी मुंबईत एकटी राहते त्यामुळे मला भीती वाटते. मी एकटी असताना कधी पडले वगैरे आणि कोणाला याबाबत कळालंच नाही तर. माझ्या भावाचं सुद्धा नुकतंच निधन झाले. जर तो हयात असता आणि त्याला समजलं असतं की मी या परिस्थितीतून जात आहे तर तो धावत माझ्याकडे आला असता, पण आता मी कोणाला सांगणार. यावरती नेटिझनच्या कमेंट वाचूयात. माधव सुरवते म्हणतात, मला दत्तक घ्या. अभिजित यांनी अशी कमेंट केलेली आहे, तुम्ही सुनांना खूप त्रास दिला आहे त्यामुळे तुम्ही एकट्या पडला. विजय काळे यांनी यावरती कमेंट केलेली आहे, ही बाई कलाकार म्हणून चांगली आहे पण अतिशय उद्धट, उर्मट आणि घाणेरड्या शब्दात कोणालाही अपशब्द बोलणारे आहे. अशा लोकांना सर्वच घाबरतात. हिने जिंदगीत विचार नसेल केला की आपल्यालाही तडेतोड उत्तर भेटू शकते. त्याचबरोबर किरण म्हणतात, आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे तेव्हा घरी एखादी गरीब मुलगी दत्तक घेऊन तिला शिक्षण द्या, ती आपल्या नक्की पुढे सांभाळ करेल. पुढची कमेंट आहे प्रताप तुपचे यांची, एखाद्या गरजू मुलीला सोबत ठेवलं तर तिची पण सोय होईल आणि तुमचीही. आपली ओळख असलेल्या काही परिचित व्यक्तीकडे थोडी चौकशी केली तर काहीतरी सकारात्मक घडू शकेल. याशिवाय दररोज थोडाफार जमेल तसा हालचालींचा, चालण्याचा व्यायाम करत जा, तब्येत उत्तम राहील. दुसरी गोष्ट, आपण शिक्षणासाठी वगैरे असलेल्या मुलींना पेइंग गेस्ट म्हणून ठेवू शकता, त्यामुळे जरी नातेवाईक सोबत नसले तरी या मुली आवश्यक तुमच्या सोबत असतील. शिवाजी मोडक म्हणतात, तसे बरेच मार्ग आहेत. कपडे धुण्यासाठी, भांडे, घरकाम, स्वयंपाक करायला बाई सुद्धा ठेवू शकता. दूधवाला, पेपरवाला, भाजीपाला घरपोच देतील अशी व्यवस्था करा. या सर्वांची वेगवेगळी वेळ ठेवा. सर्वांशी आपुलकीने वागा. रोज त्यांच्याशी संवाद करा. त्याचबरोबर यावरती त्यांना पाठिंबा देणाऱ्याही कमेंट्स आलेल्या आहेत. घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. शशांक बोलतात, बोलण्यावर ताबा ठेवून बघा एकदा, कुणीही मदतीला धावून येईल. जयवंत माजलकर म्हणतात, काय ती बातमी, लोकसत्ताचा सुमार दर्जा, जगात अनेक माणसं एकटी राहतात. राजकुमारी पाटील म्हणतात, काही चंद्र पण एकटाच राहतो ना. संदीप पवार म्हणतात, हाच प्रश्न आदिवासी गावोगावी राहणाऱ्या वृद्ध महिलांना पण पडत असेल, त्याचं काय. बंडू जाधव यांनी थेट त्यांचा नंबर दिलाय. त्यांनी सांगितलंय की माझा नंबर घ्या आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सांभाळतो. कुलकर्णी म्हणतात, पुण्यात हायफाय वृद्धाश्रम आहेत, तिथे सगळ्या सुविधा अखेरपर्यंत मिळतात. या वयात तुम्हाला काळजी वाटणे अगदी स्वाभाविक आहे. तुम्ही निर्णय घेतला तो मला मान्य आहे, आता मार्गही तुम्हालाच काढायचा आहे. वंदना म्हणतात, तुम्ही सर्व डॉक्टरांचे फोन नंबर सेव्ह करून ठेवा, तसेच शेजारी पाजाऱ्यांशी संबंध चांगले ठेवा. त्यांनी दररोज तुमची चौकशी केली पाहिजे एवढं दार उघडं ठेवा, म्हणजे याला कदाचित तुम्हाला काही झाले तर शेजारी तुम्हाला नक्कीच मदत करतील. सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते केवळ टाइमपास, पण परिस्थितीचं गांभीर्य न समजता अशी मस्करी करणाऱ्यांचं नेमकं करायचं तरी काय. एंटरटेनमेंट किंवा रीच वाढवून त्याचं रूपांतर डिजिटल मार्केट पर्यंत करण्यासाठी काही माध्यमही सोशल मीडियाला बातम्या देतात आणि मग नेटिझन अशा पद्धतीने आपल्या स्टाईल नेत्यांना प्रतिक्रिया देतात. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात मॅक्स महाराष्ट्र.